जयराम रुग्णालयातील परिचारिकेची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट. नाशिक रोड पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक रोड येथील जयराम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या 22 वर्षीय तरुणीने रुग्णालयाच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तन्वी नाना भदाणे, वय 22 वर्ष, राहणार कळवण असे या तरुणीचे नाव असून गेल्या 1.5 वर्षापासून नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून ती कार्यरत होती. रुग्णालय प्रशासनाकडून वरच्या मजल्यावर परिचारिकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी काम आटपून ती आपल्या रूममध्ये गेली होती. शनिवारी दुपारच्या सुमारास तिच्या सहकारी परिचारिकांनी दार उघडून पाहिले असता तन्वी ही पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच सहकाऱ्यांनी एकच आरडाओरड करत तातडीने तिला खाली उतरवले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तन्वीच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार असून तिच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस जयराम हॉस्पिटल येथे दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.